हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर राणी या चॅनलमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत 36 चेस्ट प्रिन्स कट ब्लाऊज फ्रंट पार्ट। तर 13ची उंची तयार 13ची उंची हवी, त्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 14 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। काजी व हुकपट्टीसाठी अर्धा इंच अंतर सोडून 2.25 इंचावरती गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं व शोल्डर 3 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं। 5.25 इंचाचा मुंडा घेण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं। 36चा चौथा भाग 9 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची। 2 इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी मार्जिन घ्यायचं व 1 इंच टक्स देण्यासाठी मार्किंग घ्यायची। काजी व हुकपट्टीचं अंतर सोडून 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.25 इंचावरती मार्किंग करून गोल आकार देऊन घ्यायचा। 32चा चौथा भाग 8 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची। 2 इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी मार्जिन घ्यायचं व 1 इंच टक्स देण्यासाठी घ्यायचं। 1.5 इंच प्रिन्स कटचा पफ मध्ये कापड जाड कट होतो, त्यासाठी 1.5 इंच मार्जिन घ्यायचं व मार्किंग आखून घ्यायची। तर आता मार्किंग तयार करून झालेले आहे। आपण आता पफ देण्यासाठी मार्किंग करून घेणार आहोत। 6.5 इंचावरती गळ्याची मार्किंग करून घ्यायची। 2.25 इंचावरती गळ्याची रुंदी घेऊन आकार देऊन घ्यायचा। पफ बनवण्यासाठी 10 इंचावरती पॉइंट देऊन घ्यायचा व 4 इंचावरती रुंदी घ्यायची। खालच्या बाजूने 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। 1.5 इंच पफ बनवण्यासाठी मार्जिन ठेवायचं व तिन्ही पॉइंट जोडून घ्यायचे। मुंड्याच्या साईडने मुंड्याच्या मध्यभागी मार्किंग करून घ्यायची व पफ देण्यासाठी आकार देऊन घ्यायचा। सर्व मार्किंग तयार आहे। आता आपण कटिंग करून घेणार आहोत। दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग सांगितलेले आहे। अशा पद्धतीने कटिंग केल्यावरती ब्लाऊज एकदम परफेक्ट तयार होतो। गळाही कट करून घेतलेला आहे। दोन्ही पार्ट तयार आहेत। आता आपण मेन कापडावरती कटिंग करून घेऊ। त्यासाठी पार्ट मेन कापडावरती ठेवून शिलाई मार्जिन सोडून मेन कापड कट करून घ्यायचं। दुसराही पार्ट तसाच ठेवून आता आपण शिलाई करून घेणार आहोत। ब्लाऊज पिसावरती अस्तर ठेवून गळ्यावरती एक शिलाई मारून घेणार आहोत। तुम्हाला अजून कोणकोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी तसा व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलवरती अपलोड करेल। आणि प्रिन्स कट फ्रंट पार्टचे भरपूर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकता। एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा व पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे। पूर्ण गळ्यावरती कट मारून झालेले आहेत। आता अस्तर आतमधल्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती एक दाब टीप मारून घ्यायची। पूर्ण गळ्यावरती एक शिलाई मारून घेतलेली आहे। आता ब्लाऊजच्या चारही बाजूंनी अस्तरवरती शिलाई मारून घ्यायची व एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। एक्स्ट्रा कपडाही कट करून घेतलेला आहे। तर आपण आता शिलाई करून घेणार आहोत। दोन्ही बाजूनी समोरासमोर पार ठेवून घ्यायचे व त्याच्या चारही बाजूनी शिलाई मारून घ्यायची।
तर शिलाई मारून झालेली आहे व एक्स्ट्रा कपडाही कट केलेला आहे. आपण आता दोन्ही पार्ट जोडून घेणार आहोत. त्यासाठी दोन्ही पार्ट एकावरती एक ठेवून खालच्या बाजूने शिलाई करण्यास सुरुवात करायची. प्रिन्स कट ब्लाऊज शिवताना सुरुवात कधी पण खालच्या बाजूने करायची, म्हणजे एक्स्ट्रा कपडा आपण वरच्या बाजूने कट करून घेऊ शकतो. दुसऱ्याही बाजूचा सेम अशाच प्रकारे पार्ट जोडून घ्यायचा. दुसराही पार्ट जोडून घेतलेला आहे. त्याच्यावरती आणखीन एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बनतो. तर आता आपण खालच्या बाजूने पट्टी जोडून घेणार आहोत. त्यासाठी डबल फोल्ड पट्टी करून घ्यायची व ती खालच्या बाजूने जोडून घ्यायची. त्याच्यावरती आता एक दाबटीप मारून घेणार आहोत. आता ही पट्टी आतमधल्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई मारून घेणार आहोत. शिलाई मारून झालेली आहे. तर अशा प्रकारे आपला पार्ट तयार आहे, प्रिन्स कट ब्लाऊज फ्रंट पार्ट.